राष्ट्रपती पुरस्कार, बाल पुरस्कार आणि जे सध्या जो तो रिलीज झालेला सितारे जमीन पर या चित्रपटात काम केलेला एक जलतरणपटू स्वयं पाटील आणि त्याच्या नावावर अनेक असे विक्रम स्वतः स्वयं पाटील आपल्यासोबत आहे. त्याच्याबरोबर आपण बातचीत करूया. स्वयं, तुझं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. तुला कसं वाटतंय आज तू ह्या ठिकाणी जे ते पार्टिसिपेट झालायस, या स्पर्धेत भाग घेतलायस, कसं वाटतंय तुला? छान. या ठिकाणी आलाय स्पर्धेत, गोल्ड मेडल नक्की घेऊन जाणार आहेस. गोल्ड मेडल घ्यायचे ना. बरं, तुला कसं वाटतंय इथे मुंबईत तू या ठिकाणी पहिल्यांदा ही स्पर्धा होते, तुला इथलं आयोजन कसं वाटते? छान. नक्कीच स्वयंला इथे ते खूप छान वाटते त्याचं आहे आणि तो गोल्ड मेडल घेऊन जाणार आहेत. स्वयंचे वडील आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. आपलं वडील आणि स्वयंची आई आणि स्वयंची आत्यासुद्धा आपल्यासोबत आहे. पूर्ण कुटुंब स्वयंच्या पाठीशी जे ते खंबीरपणे उभं असतं. सर काय सांगाल, स्वयंच्या नावावर इतके सारे विक्रम आहेत की राष्ट्रपती पुरस्कार असेल, बाल पुरस्कार असेल, किंवा त्यांनी जे ते समुद्रात सुद्धा ते 19 तास तो सतत पोहत त्यांनी पार केलेले आहेत. काय सांगाल, त्याला एवढं इन्स्पिरेशन मिळतंय, त्याबद्दल काय सांगाल? त्याचं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड 7व्या-8व्या वर्षीच झालेलं. 5 किलोमीटर त्यांनी केलेलं. त्याच्यानंतर त्यांनी 14 किलोमीटर एलिफंटा टू गेटवे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटर सागरी जलतरण त्यांनी 4 तास 20 मिनिटात कंप्लीट केलं. तेव्हा त्याला 17-18चा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉलला भागीरथी नदी आहे, तिथे 19 किलोमीटर केलं. तिथे त्यांनी 19 किलोमीटर 3 तास 20 मिनिटात कंप्लीट केलं. त्याच्यामुळे त्याला त्यानंतर लगेच नरेंद्र मोदींचा बाल पुरस्कार मिळाला. त्याच्या नावावर जवळजवळ 5 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत त्याच्याकडे. आणि कंटिन्यूस त्याचं स्विमिंगचं प्रॅक्टिस चालू असते. सकाळी साधारणतः 7:30-8ला जातो, 10:30पर्यंत स्विमिंग असतं आणि परत संध्याकाळी 5 ते 6 परत स्विमिंग, नंतर 7 ते 8 परत डान्सचा क्लास, असा त्याचं रोजचं शेड्यूल ठरलेलं असतं. पण स्वयंनी स्विमिंगच करावी असा विचार तुम्हाला कधी आला? आम्हाला विचार म्हणजे तो जेव्हा 6 वर्षाचा होता तेव्हा त्याचं काहीतरी बनण्याचं एक ध्येय होतं. तर एक मूवी आलेला येलो म्हणून, तर ते स्विमिंगवर आधारित होता. मग त्यांनी बघितलं, तो म्हणाल की बाबा माझा पेपरमध्ये फोटो यायला पाहिजे. म्हणजे पेपरमध्ये आता तुझा कसा काय फोटो येईल, एवढा लहान आहेस तर काय करशील? तर तो म्हणाला बाबा मी स्विमिंग करेन. मग त्याच्यानंतर आम्हाला कळलं बा ह्याला स्विमिंगमध्ये लगाव आहे. मग त्या दिवशी दुसऱ्याच दिवशी त्याला आम्ही स्विमिंगचे धडे द्यायला सुरुवात केली. अच्छा, त्याची स्वतःची इच्छा होती की त्याची स्वतःची होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे चालू केलं ते आतापर्यंत त्याचे 200+ मेडल्स आहेत. सध्या ज्या ठिकाणी त्यांनी नॉर्मल मुलांमधनं इंटरनॅशनल थायलंडला जाऊन आलेला तो नॉर्मल मुलांमध्ये. बढिया. जर आपण बघायला गेलं तर त्याची स्वतःची इच्छाशक्ती होती. मात्र तुम्हाला जेव्हा तो बोलला की बाबा मला स्विमर व्हायचं आहे, तर तेव्हा तुम्ही काय केलं? त्यासाठी काही अकॅडमीमध्ये किंवा काही कोच किंवा अजून काही पद्धतीने? त्याला पहिला तर कोणी घ्यायलाच तयार नव्हतं, कारण तो डाऊन सिंड्रोम. कारण तो पाण्यात करेल नाही करेल, डुबेल, ही खूप भीती असायची त्या लोकांना. मग शेवटी मी स्वतः उतरलो पाण्यात पहिला. मग त्याला हळूहळू शिकवायला लागलो. नंतर तिथेच एक चांगले सर होते, त्यांनी सांगितलं की असेच एक कोच आहेत सोनकांबळे सर म्हणून, तुम्ही त्यांच्याकडे जा. मग आम्ही त्यांच्याकडे नेलं. मग त्यांनी याची जरा बघितलं की हा बाबा करू शकतो. मग तेव्हापासून त्याला ते सरांनी याचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्याची चांगली सुरुवात सुरू झाली. नक्कीच. सोमची आईही आपल्यासोबत आहे. अतिशय भाऊक क्षण होता मगाशी आपण पाहिलं तर. 400 मीटरसाठी त्यांनी जी स्पर्धेत भाग घेतला होता तो पहिला आला. काय वाटतं सोहमबद्दल की सोहम एवढ्या म्हणजे जे उत्कृष्ट जलतरणपटू आहेत तसं तो स्विमिंग करतो, याच्याविषयी तुम्हाला केव्हा जाण झाली की तो काहीतरी करू शकेल आणि सोहमला याच्या व्यतिरिक्त काहीतरी त्रास आहेत असं मगाशी आपलं चर्चा होत होती, नेमकं त्याबद्दल काही सांगाल? स्वयंचा जन्म झाला 2 महिन्यातच कळलं की त्याला डाऊन सिंड्रोम नावाचा आजार आहे आणि त्याच्या अनुषंगाने येणारे शारीरिक आणि मानसिक व्याधी दोन्ही पण. तर शारीरिक व्याधींमध्ये त्याला हृदयाला 2 होल होते, ASD VSD होतं आणि त्यानंतर परत त्याचे ENTचे 3 ऑपरेशन झालेले आहेत आणि बाकी सगळ्या डेव्हलपमेंट म्हणजे जे नॉर्मल मुलांचे असतात तर त्याला प्रत्येक गोष्ट शिकायला खूप वेळ लागत होती. म्हणजे तो 3-3.5 वर्षानंतर बोलायला लागला थोडाफार.
त्याचे 2-3 ऑपरेशन झाल्यानंतर आणि 4.5 वर्षापर्यंत तर आम्हाला त्याला कडेवर घेऊनच फिरायला लागायचं. तो चालू शकत नव्हता. बॉडी बॅलन्स काहीच नव्हता. म्हणजे थोडासा उभा राहिला की थोड्या वेळाने तो बसून घ्यायचा खाली. 4-5 पावलं टाकले की बसून घ्यायचा. त्याला चालता येत नव्हतं. पण नंतर जसं स्विमिंग चालू झालं, त्याच्यानंतर हळूहळू त्याचे मसल्स डेव्हलप व्हायला लागले आणि नंतर म्हणजे त्याचं फिजिकली त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले. अ, एक शालेय शिक्षणाबाबत आपण तुम्हाला जर विचारलं तर त्याबद्दल त्याचं काय हे आहे ते जाणू शकतो. शालेय शिक्षणाबद्दल कसं की मी त्याला म्हणजे मला स्पेशल स्कूल मंजूर नव्हती. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की याला तुम्ही स्पेशल स्कूलला टाका, स्पेशल मुलगा आहे. पण मी असं त्यावेळेला डिसिजन घेतलं होतं की आपण याला घरी शिकवू पण स्पेशल स्कूलला टाकायचं नाही. आणि मग मी त्याला पहिल्यांदा एका लहान गट, मोठा गट असं एक मराठी मीडियमला टाकलं. त्यानंतर पण पहिलीत त्याला कोणीच घेत नव्हतं. कारण तो खूप हायपर होता. एका ठिकाणी जागेवर बसायचा नाही. कोणाचा पण डबा खाऊन घ्यायचा, कोणालाही त्रास द्यायचा, पूर्ण वर्ग डिस्टर्ब करायचा. त्यावेळेला अशी सिच्युएशन होती की आता याला शाळेतनं काढून टाका असं मला सांगण्यात आलं होतं. पण मग तेव्हा थोडंसं डिसिजन घेणं खूप अवघड होतं. पण मग मी स्वतः त्याच्यासोबत शाळेत जायला लागले. पहिली दुसरी आम्ही दोघांनी सोबतच मागच्या बेंचवर बसून केली. तशी मी शाळेला थोडी रिक्वेस्ट केली की वर्ग डिस्टर्ब होणार नाही याची खात्री मी घेते. मी स्वतः एक स्पेशल एज्युकेटर आहे. आणि नंतर मग म्हणजे ते शिक्षण पण मी त्याच्यासाठीच घेतलं. आणि मग थोडं त्याचे जे काही प्रॉब्लेम येत होते ते आम्ही सॉल्व करण्यात मला पण यश आलं. त्याला मित्र बनवून दिले. तो नंतर शाळेत रमायला लागला आणि एक 5वी नंतर तो एकटा इंडिपेंडंट शाळेत बसायला लागला. आणि त्याचं म्हणणं होतं की मम्मी तर कोणाचीच मम्मी येत नाही शाळेत, तर तू पण येऊ नको. आणि नंतर त्याचं शालेय जीवन 5वीपासून पूर्ण एक नॉर्मल मुलांसारखं रुटीन चालू झालं. आणि जो काही अभ्यासाचा आधीचा राहिलेला होता तो त्याने नंतर पूर्ण केला. आता सध्या 12वीत आहे तो. 12वी सायन्समध्ये नॉर्मल मुलांमध्ये शिक्षण घेतोय. वा, खूप छान. अगदी जवळचा स्पर्श असलेली आत्याही आपल्यासोबत आहे. स्वयंचं सकाळपासूनचं सगळं दिनक्रम जो दिनचर्या असते ती सगळी आत्याला जवळून माहिती आहे. आत्या, काय सांगाल, सकाळी उठल्यावर सोहमचं सकाळपासून कसं काय असतं, जेणेकरून नाश्ता असेल, आंघोळ पाणी झाल्यावरती मग त्याचं शाळेत जाणं, याबद्दल काय सांग? अगदी जवळून पाहताय तुम्ही हे सगळं. बरोबर आहे, जवळूनच पाहते मी. पण तो छान म्हणजे कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. सकाळी उठतो, स्विमिंगला जातो, परत तिकडनं आल्यानंतर शाळेची तयारी करतो, शाळेत जातो. इथनं घरी आल्यानंतर व्यवस्थित म्हणजे त्याचं छान रुटीन असतं. नंतर इथे आमच्या घरी पण इकडे पण येतो माझ्याकडे. तर त्याला छान म्हणजे सगळं जेवण पण आवडतं. त्याला कुठलीही गोष्ट नाही आवडत असं काही नाही. तर सोहमचं आवडतं जेवण काय आहे? पोळी भाजी सगळं आवडतं त्याला. काही नाही आवडत असं काहीच नाही. अच्छा, तुमच्या हाताने काही बनवलेलं त्याला आवडीने हो, खातो? माझ्या हाताने बनवलेला पुरणपोळी आवडते त्याला. अच्छा. हो, मग छान सोहमसाठी स्वभाव कधी- आणि मनमिळावू स्वभाव आहे त्याचा. सोहमसाठी सणावाराला पुरणपोळी नक्की हो बनत हो, असेल. नक्की नक्की बनवते. मी त्याला जेवायला बोलवते माझ्याकडे. खूप छान स्वभाव आहे त्याचा. नातवंडामध्ये लहान मुलांमध्ये त्याला खेळायला आवडतं. म्हणजे सगळ्यांना त्याला अशी आठवणीने तो स्वतः फोन करतो की मला तुझी आठवण येते, मी येतो तुझ्याकडे, किंवा मी त्याच्याकडे जाते. छान स्वभाव आहे त्याचा. बरं, सोहमचं अजून तुम्हाला आवडणारी सोहममधली कुठली अशी गोष्ट आहे जी सोहमची खास खूप मनाला लागते की बाबा सोहम असा आहे, सोहमचं हे आवडतं, सोहमचा स्वभाव जसं तुम्ही सांगितलं? स्वयंचा स्वभाव तर खूपच छान आहे. कधी नाही म्हणतच नाही. त्याला काही काम सांगो, काही सांगो, तर होच म्हणतो. सोहमची अशी कुठली तरी गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी आठवते की बाबा ही सोहमची गोष्ट आहे, ती मला नेहमी आठवते, त्या गोष्टीबद्दल कधीतरी हसायला येतं, काहीतरी अपसुकच डोळ्यात असं अश्रू येतात, अशी त्याला कुठली गोष्ट आठवण आहे? येते, आजीची आठवण येते त्याला सगळ्यांची. आता आजी पण त्याची आताच एक्सपायर झाली, 1 वर्ष झालं आता. तर त्याला आजी गरम गरम पोळी भाजी करून द्यायची, त्याची खूप आठवण येते त्याला. काही सणवार आला, काही आलं का आजी मला असं करून देत होती, असं मग आपल्याला वाईट वाटतं बुवा ते. नक्कीच. हा स्वयं आहे, हा स्वतःच खरंच स्वयं आहे, कारण त्याच्या नावावर बरेच सारे विक्रम पण आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी स्पर्धेत भाग घेतलाय आणि चिली इथे होणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत तिथेही त्याला जायचं आहे आणि भारताचं नाव आहे ते मोठं करायचं आहे. आणि त्याचं हे स्वप्न पूर्ण होई आपण त्याला शुभेच्छा देऊया. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ उबाळेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.